ज्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे ते आदरणीय महाराष्ट्राच्या तरुणांच्या हृदयावरती ज्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे ते आदरणीय राजसाहेब, ज्यांच्या अथक परिश्रमातून स्वतःच्या खिशातून घालून त्या ठिकाणी ही संकल्पना समोर आली आणि एक भव्य दिव्य स्टेडियम या ठिकाणी उभं केलं। ते या तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा, शेजारूनच त्या ठिकाणी राजसाहेबांवरती प्रेम करणारे, पिंपरी चिंचवडला महापौर झाल्याच्या नंतर सत्ता गेली तरी चालत, पद गेलं तरी चालत, पण आपण पुन्हा मोठे झालो ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे। ते आदरणीय राहुलदादा आहे, आमचे संदीप बोलवे आहेत, दादा आहेत आणि या परिसरामध्ये काम करणारे सगळे नेते या ठिकाणी खरं तर उपस्थित आहेत। शरददादा बोलले, पण शरददादा बोलत असताना त्यांनी सांगितलं की स्टेडियमची त्या ठिकाणी आपण उभारणी केली। खरं तर ही जी संकल्पना आहे ते संदीप बोलवे, मी, महेश लांडगे आम्ही सगळे मंडळी शरददादांना आम्ही कोल्हापूरला गेलो होतो आणि कोल्हापूरला गेल्याच्या नंतर आम्ही तिथलं खासबागचं मैदान पाहिलं। खासबागचं मैदान पाहत असताना अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी दादाने विचारलं की हे कुणी उभं केलेलं आहे। त्यावेळेस आम्ही सांगितलं की या महाराष्ट्राचा एक जनक कुस्ती क्षेत्रावरती प्रेम करणारा आणि आज आरक्षण म्हणून म्हणतोय छत्रपती राजर्षी शाहू महाराज ज्यावेळेस रोमला गेले त्यांनी तिथले काही मैदानं पाहिली आणि महाराष्ट्रातलं एक नंबरचं मैदान त्यांनी त्या ठिकाणी शाहू खासबाग उभं केलं। हे पाहिल्याच्या नंतर आपण ओतूरला जातो आणि ओतूरला गेल्यानंतर अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी शब्द दिले की मी स्टेडियम करणार, पण दादाला एक माहिती आहे की पहिलवानांची ताकद काय असते, म्हणून त्यांनी या ठिकाणी स्टेडियम उभं केलं। आणि उद्घाटनाला कुणाला आणायचं? उद्घाटनाला महाराष्ट्रामध्ये ज्या विचारांनी त्या ठिकाणी विचारांचा लोंबट लावून भल्या दिग्गजांना त्या ठिकाणी नेस्तनाबूत करणारा मानव आपल्या समोर उभा आहे, याच्या पलीकडचं वैभव काय असू शकतं? त्याला लोंबट लावून कुस्तीच खेळावं लागत नाही। भल्याला त्या ठिकाणी एकदा माईक हातात मिळाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आपण सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। बिहारचा लालू प्रसाद यादव असू दे, अजून कुणी असू दे, जे बोलणार ते त्या ठिकाणी करणार, ही जी भावना त्यांच्या मनामध्ये आहे। आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता नसताना, काहीच नसताना तुम्ही सगळे बाबा मंडळी एवढ्या संख्येने त्या ठिकाणी जमा झाला, ही एकच ताकद महाराष्ट्रामध्ये आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी ताकद आहे। नाही तर उद्याचा कालचा सरपंच आज माजी सरपंचानंतर कोणी गावात विचारित नाही, राज्याचा मुख्यमंत्री असलं माजी झाला तर त्याच्या जवळ कोणी माणसं जात नाही, कुठलं पद नाही, कुठलंही त्या ठिकाणी वलय नाही। त्या ठिकाणी ठाकरेंच्या ऋषीमध्ये निर्माण प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्यानंतर आज आपल्या महाराष्ट्राला पडलेलं स्वप्न म्हणजे राजसाहेब ठाकरे खरं तर डांबरचं नाव दिलं, केवढं मोठं पुण्य आज शरददादा तुमच्या वाट्याला आलेलं आहे। कारण त्यांचा जन्म झाला आणि 26 तारखेला त्या ठिकाणी जांभरशेठ गेले आणि 29 तारखेला दादा जन्माला आले। अरे सटविनी सुद्धा लिहावं लागतं की काय करायचं आहे। अरे जांभरशेठची राख उडते ना उडते तोच शरददादाचा जन्म झाला आणि आज आपण पाहतो या सगळ्या गोष्टी, आज या सगळ्या मित्रमंडळींच्या निमित्ताने सगळे हे उभं राहत आहे। आणि म्हणून मनापासून आज, कारण आज राजसाहेब आलेले आहेत, राजसाहेब म्हणजे आता तुम्हाला आज त्या ठिकाणी सोमवार आहे आणि सोमवार म्हणजे शंकराचा दिवस आहे आणि जर राजसाहेबांनी स्वतःचं जर तांडव मुक्त महाराष्ट्रामध्ये चालू केलं आणि त्यांनी जर बोलायला सुरुवात केली आणि जर काय त्यांचा तिसरा डोळा उघडला तर भले काय बदल मित्रांनो, अशी राजसाहेबांची ख्याती आहे। आणि म्हणून आज आपण बघतो उद्धवचा लोक राजसाहेबांच्या त्या ठिकाणी फक्त हात करण्यासाठी गोरगरीब लोक त्या ठिकाणी उभी होती आणि त्यांचा असणारा चेहरा, त्यांचा असणारा हसतमुख चेहरा, कोण येते अरे राजसाहेब येत आहे, किती मोठे माणसं उभी राहिले म्हणून ही शक्ती, ही खरी ताकद आज राजसाहेबांच्या निमित्ताने आज शरददादा तुमच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभे आहेत। राजकारणाच्या व्यासपीठावर बोलणार नाही, परंतु हा जो आखाडा बांधलेला आहे तो आखाडा दादा तुम्ही फार सुंदर बांधलेला आहे। आता आम्ही पहिला म्हणून एवढंच सांगेल की या आखाड्यामध्ये कसलाच पहिला नाही होत्या शरददादा त्याला ठेवणार नाही असं मला वाटते। कारण आखाडा बांधलेला म्हणून फार पट्टीचा असतो, तयारीचा असतो, नाहीतर काहीच राजकारणाची भूमिका असणारा येडा माणूस मुंबईतून येतो काय आणि ह्या भागाचा आमदार होतो काय? वेळ लागतो वेळ, म्हणून वेळाचं कौटल्य वीर मराठे साथ, वेळीच माणसं इतिहास घडवतात। सोन्याचा चमचा तोंडात जन्माला घेऊन येणारी माणसं ही कधी इतिहास घडवत नसतात, तर प्रतिकूल परिस्थितीत मात्र काळाच्या छाताडावरची माणसं उभी राहतात, तीच माणसं इतिहास घडवतात। आणि त्यापर्यंत राजसाहेबांनी आज सगळ्या महाराष्ट्राला घोळ पडलेले
शून्य फाइन टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.